जय हिंद मित्रांनो, LIC ॲडवायझर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण वय वर्ष 30 याबद्दल आपण बघणार आहे। तर आपलं वय जर समजा 30 वर्ष असेल आणि आपण जर सम इन्शुर्ड म्हणजे आपण विमा राशी जर 10 लाख जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला किती रक्कम भरावी लागेल आणि किती हप्ता भरावा लागेल मंथली तर पाहणार आहोत मित्रांनो। तर बघा इथं इकडे बघा, बोर्डाकडे बघूया। बघा हा माझा मोबाईल नंबर आहे बघा, 7304680107। जीवन लाभ पॉलिसी टेबल नंबर 736। वय वर्ष 30 आहे, आपली पॉलिसी खत्म होणार आहे 55 वर्षी। तर विमा राशी आपण 10 लाख घेतले तर इथं पॉलिसी टर्म आहे 25 वर्ष। आपल्याला आहे ना 16 वर्ष पैसे भरायचे आहेत। 16 वर्षानंतर आपल्याला एकही पैसा भरायचा नाही। तर आता आपण ह्याच्याबद्दल आपण आपल्याला इयरली प्रीमियम आणि मंथली प्रीमियम काय भरावं लागणार ते बघूया आपण। तर बघा इथं इयरली प्रीमियम आहे किती तुम्हाला, पहिल्या वर्षी 50,706 रुपये, दुसऱ्या वर्षापासून चालू होणार आहे बघा 49,517 रुपये। आता हाफ इयरली म्हणजे 6 महिन्याला किती भरावं लागणार तर बघा 25,570 रुपये पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 25,020 रुपये। आता क्वार्टरली म्हणजे 3 महिन्यासाठी किती बघा 12,918 रुपये आणि दुसऱ्या वर्षापासून 12,740 रुपये। आता महिन्याला आपल्याला किती भरावं लागणार बघा हप्ता, तर पहिल्या वर्षी आहे बघा 4,306 रुपये आणि दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला 4,214 रुपये हा लास्ट पर्यंत तुम्हाला हप्ता भरावा लागणार आहे। तर आता आपण युअर पे म्हणजे आपली 16 वर्षात आपले पैसे किती कापून जातात हप्त्यामध्ये तर बघा 7,93,361 रुपये हे आपले पे होतात कंपनीला। आणि समजा युअर गेट म्हणजे आता तुम्हाला पैसे मिळणार किती, तुमची पॉलिसी जेव्हा संपेल त्या तुम्हाला पैसे किती मिळणार तर बघा 26,25,000 ही विदाउट टॅक्स, म्हणजे टॅक्स न घेता ती तुम्हाला विदाउट टॅक्सची रक्कम मिळणार आहे। आणि तुम्ही ह्याच्यामध्ये टॅक्स सेव्ह म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये टॅक्स बद्दल टॅक्सची बचत केली तर बघा 2,46,400 रुपये तुमची टॅक्सची बचत होते। आता आपण बघा नॉर्मल कव्हर तुम्हाला आणि ऍक्सिडेंट कव्हर म्हणजे अपघाती मृत्यू आणि नैसर्गिक मृत्यू किती आपल्याला कव्हर मिळते बघा। तर पहिल्या वर्षी आपलं जर काय झालं आपण एक हप्ता भरला आणि आपलं काय झालं तर आपल्याला पहिल्याच वर्षी बघा किती 10,47,000 रुपये आपल्याला हा नॉर्मल कव्हर मिळतोय। आणि ऍक्सिडेंट कव्हर बघा म्हणजे अपघाती मृत्यू जर झाला तर एकदम डायरेक्ट बघा 20,47,000 रुपये म्हणजे किती फरक पडते बघा। आता हा जसं तुमचा हप्ता वाढेल म्हणजे जसं तुमचं महिने जातील तसं तर तुम्हाला आहे ना कव्हर इथं दिलेलं बघा। हे बघा प्रत्येक हप्त्याला आहे ना तुमचा कव्हर इथं मिळाला आहे बघा। इथं जेवढे तुम्ही हप्ते भरणार तेवढे तुम्हाला इथं कव्हर मिळणार आहे बघा। ऍक्सिडेंट कव्हर प्रत्येक हप्त्याला वाढत जातो बघा, दर महिन्याला तुमचा का नाही कव्हर वाढत गेलेलं बघा। इथं लास्टला आता अमाऊंट आहे तुम्हाला लोन अमाऊंट, लोन किती मिळते तर बघा प्रत्येक महिन्याला तुमचं इथं लोन वाढत जाते। आता इयरली प्रीमियम बघा, सॉरी इथं हा इयरली प्रीमियम इथं 50,706 रुपये, दुसऱ्या वर्षापासून हा तुम्हाला 49,517 रुपये। रिटर्न तुम्हाला काही मिळणार नाही, रिटर्न तुम्हाला जोपर्यंत तुमची पॉलिसी होत नाही ना संपत नाही तोपर्यंत तुम्हाला रिटर्न मिळणार नाही, हे रिटर्न मिळणार आहे तुम्हाला। तर ज्या वेळेला तुमची पॉलिसी संपल 45 वर्षी तरी पण तुम्हाला ज्या वेळेला पैशाची जरूर पडेल त्या टायमात तुम्ही पॉलिसी कधीही सरेंडर करू शकता। तर आता आपण कव्हर आपण 48 वर्षापर्यंत बघितलेला आहे। आता आपण पुढील कव्हर बघूया। तर बघा पण 49 वर्षाला किती बार तुम्हाला कव्हर मिळतोय नॉर्मल कव्हर। आता मी तुम्हाला लास्टच कव्हर जाणार बघा किती बघा, लास्टला कव्हर तुम्हाला किती मिळते बघा 26,25,000 हा लास्टला कव्हर मिळतो नॉर्मल कव्हर। आणि ऍक्सिडेंट कव्हर किती मिळते बघा तर 36,25,000 म्हणजे जवळजवळ 10 लाखाचा फरक पडतो इथं। तर आता इथं बघा लोन अमाऊंट किती बघा, इथं बघा बघू शकता तुम्ही इयरली प्रीमियम बघू शकता तुम्ही। इयरली प्रीमियम तुम्हाला 9 वर्ष काय भरायचं नाही। आणि रिटर्न तुम्हाला बघा रिटर्न किती मिळते बघा तर 26,25,000 तुम्हाला रिटर्न मिळते। म्हणजे ज्यावेळेला तुमची पॉलिसी खतम होईल म्हणजे संपेल त्या टायमात तुम्हाला 26,25,000 मिळणार आहे मित्रांनो। तर तुम्हाला जर अधिक जानकारी माहिती जर पाहिजे असेल किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर बघा माझा हा नंबर आहे बघा 7304680107। तर मित्रांनो ही रक्कम जी तुम्हाला टॅक्स मुक्त मिळणार आहे, जेव्हा टॅक्स 1 रुपया घेतला जाणार नाही, टॅक्स मुक्त रक्कम मिळणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो, जर हा व्हिडिओ जर तुम्हाला जर बरा वाटला असेल किंवा चांगला वाटला असेल तर मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।
जय हिंद, जय महाराष्ट्र.